नमस्कार मंडळांनो. तर आज मी केलेली मटारची भाजी आणि ज्यांनी कोणी माझा ब्लॉग बघितला नसेल तर लगेच जा आणि माझा ब्लॉग बघा. मी यूट्यूबला आणि इंस्टाला दोन्ही ठिकाणी पोस्ट केल्या रेसिपी आहे मटारची भाजीची. आणि मग नंतर दुपारी मी निघालेली मम्मीला टिफिन द्यायला, कारण की आज मंडे होता. तर मम्मीला टिफिन द्यायचं होतं बिकॉज की आज मी टिफिन घेऊन झाल्यानंतर मी इकडे आलेली शॉपमध्ये. या शॉपमध्ये बघा एवढी छोटीशी कॅडबरी होती, फक्त 80 रुपयाला. बापरे, मग बघून टेन्शनच आलं. त्यामध्ये मी 80 रुपयामध्ये मी काय काय घेऊ शकेल खायला, बिस्किटे वगैरे. आणि हा डार्क फंड्याची बिस्किट आहे, तुम्हाला पण आवडतो ना? तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला, की मला पण खूप आवडतं बिस्किट. आणि मग त्यानंतरला ना मी आईस्क्रीम पण घेऊन गेलेली घरी, कारण की मी घरीच एकटी होती. आणि मग म्हटलं एकटी असली की मजा असते खाण्यापिण्याची. तसंच होतं, कारण की माझा भाऊ गेलेला कॉलेजमध्ये, तर कॉलेजमध्ये यायला खूप वेळ लागेल म्हणून. तर मग एकटी असल्यामुळे मी पहिले पटापट मी ही सगळी कामं करून घेते, बिकॉज की मी आधी कामं वगैरे करते आणि मग फ्रेश होते, बिकॉज की मला तेच आवडतं. आणि मग नंतरला मस्त आहे की मी हेअर वॉश केला होता केसांना मस्त छान, आणि माझे केस मी सोडलेले मस्त आणि छान वाटत होते. आणि हां, माझा ब्लॉग येणार आहे आता तुमचा एक अजून इंटरेस्टिंग, तो पण बघा माझा नवीन ब्लॉग. आणि ते मस्तपैकी मी जेवली इकडे छान. आणि बघा माझा भाऊ बोलतो मी आईस्क्रीम खातोय, पण मी म्हटलं की नाही, मी तुला आईस्क्रीम देणार नाही माझा. आणि मग मी आईस्क्रीम खाऊन झोपली मस्तपैकी. आणि उठल्यानंतरला माझा फेस बघू शकाल तुम्ही. असं वाटत होते की यार थंडी, पंखा बिंखा सगळं बंद केलेलं, तरी पण थंडी वाजत होती, एवढी थंडी वाजत होती की बोलू का. झोपली फक्त 15 मिनटं, आणि असं वाटत होतं की मी 1 तास झोपली, बट ठीक आहे. आणि माझा फेस बघू शकाल तुम्ही कसा दिसतोय, कारण की मी झोपल्यानंतर अशी दिसते. बट 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 आता किचनमध्ये गेलं मला बरीच काम आहेत. जसं की अभि हे भांडी आहे धुतलेला, त्या भांडी मला लावायच्या आता. आणि ही परत दिसते आमची छोटीशी, जी आता मी चपात्या करतो, तर ही परत मला लावायची, जागेवर सेट करायचं सगळं प्रॉपर. आणि मग त्यानंतर आमची टाकी दिसते, टाकी ही भरायची टाकी. काय करणार, कारण की उद्या पाणी पण पाहिजे ना वापरायला. तर मस्तपैकी टाकी भरायची. आणि त्यानंतरला ना हे बघा, हे मिठाची बरणी. ओके, जस्ट मिठाची बरणी आहे, आणि मी हिला पूर्ण काकींकडनं घासून घेतली. आणि मग त्यामध्ये मी टाट्यावाला मीठ टाकले, कारण की माझी मम्मी मला परत बोलेल तू ह्यात काय टाकलं नाहीस मीठ, त्यामुळे. आणि नाही, उद्या माझी मम्मी मला फोन करेल, सृष्टी मिठाची बरणी कुठे ठेवली आहेस, सांग मला कुठे ठेवली आहेस, आणि म्हणजे मला त्रास करेल. तू हे असंच ठेवते, हे तसंच ठेवते, असं बोलेल. त्यापेक्षा म्हटलं मिठाची बरणीमध्ये माझं काम मी करून ठेवते आत्ताच, मग ती उद्या मला फोन नाही करणार. आणि मग त्यानंतर मस्त की संध्याकाळी मी धूप लावलं, बिकॉज की संध्याकाळी घरी होती म्हटलं तर ॲटलिस्ट थोडंफार देवपूजा पण करू आपण. आणि मग मी संध्याकाळी परत रेडी झाली. आउटफिट बघू शकाल माझं कसं वाटतं, कारण की माझा हा ड्रेस खूप जास्त फेवरेट आहे त्यासाठी. कारण की मला हा खूप जास्त आवडतो, कारण की हा खूप जुना आहे, ओल्ड इज गोल्ड. आणि शिवाजी महाराजांना कोण कोण हे करतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कोण कोण मानतं. तर